हाय हॅलो नमस्ते सत श्री अकाल. वेलकम टू माय अनदर ब्लॉग. ॲक्च्युली मी आज माझा प्लॅन आहे. पसारा तुम्हाला खूप दिसेल माझा. हे बघा इथे पसारा आहे. हा पसारा काय आहे ते पण सांगते. ॲक्च्युली हा पसारा ह्याच्यासाठी आहे की माझी मुलगी आहे, तिला जेव्हा पण ती बाथरूममध्ये पाय वगैरे धुवायला जाते किंवा कशाला जाते टॉयलेटमध्ये सुगला वगैरे, तर तिला आल्या आल्या पहिल्यांदा हात पुसायचे असतात, टॉवेल वगैरे असतो तिचा. आणि तो बाबा ती उठली पण आहे, झोपून उठली आहे. अवतार बघितला तर बघण्यासारखं असणार तिचा आता अवतार. ए भुई आली भुई आली भुई आली. हॅलो से गुड मॉर्निंग. अटेन्शन अटेन्शन सीकर आहेत मुलं आताची. तर ओके. तर माझा आजचा प्लॅन आहे डीमार्ट. तर आता मी पहिल्यांदा कॉफी घेते. आता मी आधी कॉफी घेते आधी, आणि कॉफीनंतर मग थोडंसं घरचं काम, मला थोडंसं जेवणाची तयारी करून जायला लागेल. जेवणामध्ये मी आता खिचडी बनवेल दुपारची होती, कारण आम्ही दोघीच आहोत. आणि कालपासून भात वगैरे खाऊन ती पण कंटाळली आणि वरण भात ती खायला बघत नाही. तर आता मी डीमार्टला येण्याच्या अगोदर मी पहिल्यांदा सगळ्यात आधी मी बनवून घेते, खिचडीची सगळी तयारी करून ठेवते. इकडे बघ, हे काय आहे? कुठून आणले पैसे? काय आणली? थांब आई थांब. पैसे कुठून आणले? पप्पा ऑफिसला आले होते, त्याला पैसे नाही दिले. काय झालं? हेच ना, तू त्याला पैसे दिले नाही. कुठून आले पैसे? कुणाचे? पप्पा 60 आहे. पण कुठून आणले? घरी आणली. बरं जाऊ दे. आता काय करायची? आता गाई करायची का? मग अशीच गाई करायची, बिना दूध पिता ना? दूध नाही प्यायचं ना? कसं पिणार? कसं पिणार दूध? असं कसं? कसं दूध पिणार ते सांग मला. बॉटल तर आपली खराब झाली ना, तुटली ना बॉटल. पण बॉटल तर तुटली ना बाळा. पण मला सांग, बॉटल तुटली आहे का? हा मी तुला बॉटल दाखवते. इथेच थांब, मी आली. काय झालं? हे काय झालंय बघ बॉटलला. हे बघा, ह्याच्यामधून गुन्नू पण दिसेल माझी. बघ, ह्या बॉटलमधून आपण असं बघू पण शकतो. आता ह्या बॉटलमधून आपण दूध कसं पिणार? ही तर बॉटल अशी आहे, होल आहे इथे. ह्यातून दूध कसं प्यायचं? असं कसं आहे? तू पिणार कसं ते सांग ना मला. अगं चालणार ना दूध असं. असं कसं पिणार? पिऊन दाखव. इकडे पिऊन दाखव मला. कसं पिणार? असं पिणार? अगं पण सांडेल होल बघ. हा होल बघ कसा आहे एवढा. इथून पाणी दूध सगळं सांडेल ना असं. अगं पण ह्याने पिणार कसं? एक खराब झाली बॉटल. तू कप्पाने पितेस का दूध? मम्मा कप्पातून देऊ दूध तुला? बॉटल मधून देऊ? अगं पिणार कसं? हे फाटलंय ना. मी काय बोलते ते ऐकून घ्या आधी. हे बघ ऐक ना. शी तसं नाही करायचं. बघ कशी वेड्यासारखी लोळली. ये, आपण दूध कशाने प्यायचं? ग्लासने, कपाने, पेल्याने, वाटीने. कशाने प्यायचं सांग मला. हा आता ह्यातून दूध कसं प्यायचं ते मला पण सांगा. ह्यातून कसं प्यायचं सांग. कसं प्यायचं? पिता येते? मी गाय करतो. बाय.
आतमध्ये येते मी, चल बाय. तर हा आमचा आहे इव्हिनिंग स्नॅक्स. चीज मखाना आहे हा बनवला मी. हे माझं हे बस खाली खा. बघा आमची एक पण भिंत नीट नाहीये. इथे बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन खराब आहे. आता आमचं कन्स्ट्रक्शन पण खराबच आहे. दोन्ही कन्स्ट्रक्शन खराब आहेत. हॅलो, ॲक्च्युली ब्लॉग एंड करण्यासाठीच बसले होते. मला जायचे बाहेर दळण टाकायचे. दळण टाकायला जायचं आहे गव्हाचं. आणि पाऊस पण जरासा कमी झाला आहे आता. पाऊस दिवसभर चालू होता. आज दिवसभर पाऊस खूप चालू आहे. काल असायला पाहिजे तर कालचा तर होताच दिवस, पण आज पण दिवसभर पाऊस चालू आहे आणि थांबायचंच नाव घेत नाही पाऊस. आता राकेशसुद्धा गावाला गेला. आज गावाला थोडंसं काम होतं जागेचं, त्यासाठी गेला होता. आणि फायनली आमचं जॉबचं झालेलं आहे डिसाईड. म्हणजे रिझाईन केलं त्यांनी सांगितलं त्रास येता तू काय करणार ना, मग रिझाईन करावं लागलं. ते ॲक्च्युली मेंटल हॅरॅसमेंट केवढी सहन करणार ना म्हणून. मी पण काही बोलले नाही. तर त्यांनी डिसिजन घेतलं असेल तर त्याने विचार करूनच घेतला असेल. बोलून काय उपयोग नाही त्यामध्ये. ते बोलले आधी मी प्रयत्न केला की नको सोडायला, पण ज्या पद्धतीने त्यांनी मला काय काय गोष्टी सांगितल्या ना, ज्या मी बोलू शकत नाही ब्लॉगमध्ये. डिझाईन एक्सेप्ट केलेलं नाही आहे, पण ह्याने केलेलं आहे डिझाईन. म्हणून 2 महिन्याच्या नोटीस पिरियडवरती तो आहे. कारण की डिझाईन केल्यानंतर 2 महिने नोटीस पिरियड असतो. 2 महिने आपण जॉब नाही सोडू शकत जोवर तिथे त्या पोस्टसाठी दुसरा कोणी मिळत नाही तोपर्यंत. तर चालू आहे, त्या लोकांची सर्चिंग पण चालू आहे, पण त्यांनी रिझाईन त्याचा एक्सेप्ट केलेलं नाही आहे. 2 महिन्या मी दुसरा जॉब शोधला पाहिजे. आणि जॉब शोधण्याचं सगळं चालू आहे त्याचं. म्हणजे सुरुवात करतो आहे तो आता हळूहळू. तर आज त्याच्यासाठीच तो गेलेला गावाला. म्हणजे जरा पुढचं जर जॉबचं जर काय झालं नाही तर दुसरं काहीतरी करता येईल गावामध्ये. तर आमचं गाव इथे जवळच आहे, 4 तासांवरती गाव आहे आमचे. सफाळ म्हणून असायच्या पुढे गाव आहे आमचं. तर त्यासाठीच गेला तो. थोडी जागा आहे आमची, तिकडे थोडंसं काहीतरी सुरू करता येईल का तर विचार चालला आहे. तर गावामध्ये काय सुरू करणार आपण तर मोठा प्रश्न आहे. कारण की आपण कधीच गावाला राहिलेली लोकं नाही आहे. आपल्याला माहितीच नाही की तिथे, आणि आपल्याला मेन म्हणजे जमणार आहे की नाही ते पण माहिती नाही आहे. तर असं सगळं आहे परिस्थिती. पुढच्या वर्षीचं ॲडमिशन आहे. म्हणजे तिचं आता ती नर्सरीला आहे, तिचं ज्युनियरचं ॲडमिशन करायचं आहे. ज्युनियर KGचं ॲडमिशन करायचं आहे पुढच्या वर्षी. तर आणि मला तिचे केससुद्धा कट करायचे. बॉय कट करून टाकेल नाही त्याचे. केस आहेत खूप सुंदर, मला खूप आवडतात. हे करली आहेत, पण करली असून काय सुंदर असून काय उपयोग. मी असं ऐकलं आहे की केस मोठे असतील
तर शरीराची वाढ थांबते आणि माझी मुलगी आता खूप बारीक पण झाली आहे बघा, खूप एवढी बारीक नव्हती बघ, इकडे तिकडे बघ बाळा. आज हा गुन्नू इतका बारीक नव्हता जितका बारीक झाला आहे. तर एवढी बारीक नव्हती ही जेवढी आता झाली आहे. तर मला असं वाटतं उगाच रिस्क नको लहान मुलांच्या हेल्थची. तर मी विचार केला की तिची हेअर कट करून टाकेल, बॉयकट करेल. बॉबकट पण नाही ठेवणार, बॉयकट करेल, कारण बॉयकट तिला सूट पण करतात. कारण ती कधी कधी काय करते, सोडते आणि केस पूर्ण अशी मोकळे ठेवते. तुम्ही बघितलं तर जनरली व्हिडिओमध्ये ती तशीच असते. पण बघणाऱ्याला असं वाटू शकतं की मी तिचे केस बांधत नाही, पण ॲक्च्युली तिचे केस मी बांधते. आणि सांगू तुम्हाला, मी खरं सांगू तर तिच्या केसाला ऑइलसुद्धा करत असते मध्ये मध्ये. पण काय होतं, जास्त सारखं आता मी काल पण ऑइल करत होती, पण तिचे पप्पा मला बोलले की ऑइल करू नको, ते सारखं सारखं तेलकट तेलकट पूर्ण चिप्पू चिप्पू वाटतं ना, मग नको करू बोलले मला तू, म्हणून मी नाही केलं. मी अशी तर आता ही असं परिस्थिती आहे टोटल जॉबची. आणि माहिती नाही मला पुढे कसं आहे, काय असणार आहे. वाढवून ठेवलं असेल देवाने, ते देवाची इच्छा त्याला माहिती असेल की त्याच्यासाठी त्यांनी आपल्यासाठी चांगलाच विचार केला असेल, मला असं वाटतं. मी बिलीव करते की मला माहिती आहे की जर आपल्याबरोबर काही गोष्टी घडत आहेत तर त्या चांगल्यासाठीच होतात आपल्या. कारण की आज आपल्याला त्या चुकीच्या वाटत असतील, पण पुढे जाऊन तर कदाचित आपल्यासाठी तेच बेटर असतं, म्हणून आपल्याबरोबर होतं. आणि म्हणून मी जास्त विचार सध्या करत नाही गोष्टींचा. जे होईल ते होईल, जे बघता येईल. आणि आपण फक्त प्रयत्न करत राहायचं गोष्टी नीट करण्याचा. आपल्या हातात तर तेवढंच आहे, पण जेवढं आपल्या हातात तेवढं पण करायचं. बाकी जे असेल ते देवाची इच्छा असेल त्याप्रमाणे होईल. आणि बघूया कसं होतं. तर माझा हा ब्लॉग मी आता इथे एंड करते, कारण की आता 7:45 झालेत. 7:45 झाले पण आहेत, त्याच्यामुळे एंड करते असं नाही. 7:45 झालेत, प्लस मला जेवण बनवायचं आहे. मला आधी दळण देऊन यायचं आहे. पाऊस पण थोडासा कमी आहे, तर मी पटकन जाऊन बघून येईल. आणि मला थोडंसं दुकानातसुद्धा जायचं आहे, तर मग दुकानात पण जाऊन येईल. आणि चक्की आहे ते चालू ते पण चेक करून येईल. आणि चालू असेल तर पटकन जाऊन दळण देऊन येईल. म्हणजे मला दळण 9:30च्या आधी मिळेल, कारण त्यांचं 9, 9:15, 9:30च्या आसपास ते चक्की बंद करतात. मग तोपर्यंत मला दळण घेऊन जाईल. आणि आता माझा हा ब्लॉग मी इथेच एंड करते. भेटूया आपण पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये उद्या. हां, तर काही फक्त बघतात व्हिडिओ तर प्लीज सबस्क्राईब पण करा आणि कमेंट पण करायला विसरू नका. एक छोटीशी कमेंट पण तुमची मला मोटिवेट करू शकते. ॲक्च्युली काय असतं, आपण जेव्हा कमेंट करतो तेव्हा समोरच्याला समजतं, ती एक पावती असते की आम्हाला तुमचा ब्लॉग आवडला आहे किंवा नाही आवडला आहे, किंवा आम्ही तुमचा ब्लॉग बघितला आहे. आता एक्झॅक्टली माझा ब्लॉग कुणी बघितला आहे मला कळणार कसं. तर माझ्या यूट्यूब फॅमिलीचं माझ्याबद्दलचं काय मत आहे, थांबा. तर माझ्या यूट्यूब फॅमिलीचं माझ्याबद्दल काय मत आहे हे मला पण जाणून घ्यायला खूप आवडेल. आणि तुम्ही जर तुम्ही व्हिडिओ बघून झाल्यानंतर जर मला एक छोटीशी कमेंट जर टाकली ना, तुमचं ओपिनियन किंवा तुम्हाला काय वाटलं माझ्या ब्लॉगबद्दल, तर मला पण कळेल आणि मला मोटिवेट झाल्यासारखं वाटेल. कारण की मला असं वाटेल की चला, माझ्या व्हिडिओवरती कमेंट पण येत आहेत इतरांचे. आणि फॅमिलीची लोकं तर आपली करतातच, पण आपली यूट्यूब फॅमिलीने पण जर केलं तर मला खूप आवडेल. आणि मला एक फॅमिली माझी मोठी झाली पाहिजे असं वाटतं आहे. की कारण की खूप प्रयत्न करते आहे मी दिवस रात्र, कारण की एडिटिंगला पण बराच टाईम जातो. मी खूप प्रयत्न करते आहे, पण गेल्या 2 महिन्यापासून मी करते ॲक्च्युली. पण मला तसा खास रिस्पॉन्स मिळत नाही आहे. पण खास म्हणजे जसं बोलतात तसं मिळालं नाही आहे. तर प्लीज तुम्ही माझा व्हिडिओ बघितला असल्यानंतर एक छोटीशी कमेंट, छानशी कमेंट एक करून जा. तर भेटूया आपण पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत इंडियन बाय बाय.